हॅलो फ्रेंड्स, आपण पार्ट सेकंडचा डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर बघतो आहोत. डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट बघितल्या, डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन बघितली आणि काही बेसिक फॉर्म्युलेज जे होते ते बघितले आणि काही रूल्स बघितले, जसे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑफ डेरिव्हेटिव्ह. हे रूल्स आपण आतापर्यंत बघितले. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण जे फॉर्म्युले बघितले, साइन एक्स, कॉस एक्स, ई रेज टू एक्स, टॅन एक्स, असे जे काही फॉर्म्युले आपण बघितले ते एका सिंगल टर्म साठी होते, बरोबर. जर तुम्हाला आता अशा टाईपचा डेरिव्हेटिव्ह विचारला, साइन ऑफ एक्स रेज टू 5, व्हॉट अबाउट दिस एक्स रेज टू 5, बरोबर. आपल्याला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे की तो कॉस एक्स आहे, बट व्हॉट अबाउट साइन एक्स रेज टू 5, मग या एक्स रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार हे माहिती आहे का? नाही. अजून एक एक्झाम्पल, ई रेज टू टॅन एक्स. ई रेज टू टॅन एक्स असं जर फंक्शन असेल तर ई रेज टू एक्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे की तो ई रेज टू एक्सच आहे, बट व्हॉट अबाउट धिस टॅन एक्स, या टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेणार? त्यासाठी आपल्याला एक थेरम डिराईव्ह करायचा आहे आणि त्या थेरम आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. म्हणजे एका फंक्शन मध्ये अधिक फंक्शन असताना त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा, त्यासाठी आपल्याला हा थेरम बघायचा आहे जो डिपेंड आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. मग आता कसं तुम्ही फाइंड करणार? तर ई रेज टू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेणार? जसं ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्सच आहे, तर तो आपण कसा घेणार? ई रेज टू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू टॅन एक्सच घेणार आणि पुन्हा हा जो काही टॅन एक्स आहे या टॅन एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. म्हणजेच काय की जे काही फंक्शन दिलेलं असेल त्या फंक्शन मध्ये एकात एक जे फंक्शन आहे त्या फंक्शन मधल्या लास्ट फंक्शनचा जोपर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह घेत नाही तोपर्यंत त्याचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा पुन्हा आपण फाइंड करणार आहोत. आणि ते कसं फाइंड करणार आहोत तेच आपल्याला या थेरम मध्ये बघायचं आहे. ओके, थेरमचं स्टेटमेंट आहे, इफ y इज इक्वल्स टू एफ ऑफ यू इज अ डिफरेन्शिएबल फंक्शन ऑफ यू and u is equals to g of x is a differentiable function of x such that the composite function y is equals to f of g of x is a differentiable function of x, then dy by dx which is equals to dy by du into du by dx. ओके, म्हणजे काय की y is equals to f of u हे फंक्शन तुम्हाला दिलेले आहे. कशाला डिफरन्शिएबल आहे? u ला डिफरन्शिएबल आहे. ओके, त्यानंतर u इज इक्वल टू g ऑफ x दिलाय तुम्हाला. पुन्हा हे कशाला डिफरन्शिएबल आहे? x साठी डिफरन्शिएबल आहे, बरोबर. मग आता ह्या दोन्ही फंक्शनचं कंपोजिट फंक्शन तयार झालं, y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x. म्हणजे बघा हे काय दिले तुम्हाला? f ऑफ u दिले. पुन्हा ही u ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? g ऑफ x दिली. म्हणून त्यांनी काय केलंय? f ऑफ g ऑफ x. म्हणजे या u च्या जागी फक्त त्याची काय केली? त्यांनी व्हॅल्यू पुट केली आहे g ऑफ x. म्हणजे तुम्हाला कंपोजिट फंक्शन काय मिळालं? y इज इक्वल्स टू f ऑफ g ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. कारण काय व्हेरिएबल तिथं x व्हॅल्यू होतं, बरोबर आहे. म्हणून ते डिफरन्शिएबल फंक्शन कशासाठी दिले तुम्हाला? x साठी दिले. देन तुम्हाला शो करायचं आहे dy बाय dx विच इज इक्वल्स टू dy बाय du इंटू du बाय dx. म्हणजे काय तर तुम्हाला या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेणार, या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेणार आणि मग ते एकत्र डेरिव्हेटिव्ह त्यांचे कंपोजिट फंक्शन मध्ये दाखवणार आहात. ओके, मग आता हे कसं प्रूव्ह करायचं? काय दिलंय तुम्हाला? गिवन दॅट y इज इक्वल्स टू f ऑफ u अँड u इज इक्वल्स टू g ऑफ x इज डिफरन्शिएबल फंक्शन दिले तुम्हाला, बरोबर आहे. दोन्ही काय सांगितलंय? डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u अँड डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. दोन्ही फंक्शन तुम्हाला डिफरन्शिएबल दिलेले आहे. म्हणून काय घेतलं? y इज इक्वल्स टू f ऑफ u अँड u इज इक्वल्स टू g ऑफ x. Assume that u is not a constant function. का? कारण कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? 0 होतो. त्यामुळे आपण हे कॉन्स्टंट फंक्शन अज्युम करू शकत नाही. का? कारण त्याच्या पुढचं जे एकत्र फंक्शन चाललंय, जे कंपोजिट फंक्शन चाललंय, त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. म्हणून तुम्ही u ला कॉन्स्टंट फंक्शन म्हटलेलं नाही. म्हणून आपण काय होतंय? Assume that u is not a constant function. There be a small increment in the value of x, say delta x. म्हणजे जे डिफरन्शिएबल फंक्शन आहे x साठी त्यामुळे त्यांनी स्मॉल इन्क्रीमेंट केलं, त्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? डेल्टा एक्स मध्ये झालं. म्हणून ते काय झालंय? डेल्टा एक्स. तेच सायमल्टेनियसली त्यांनी यू साठी सुद्धा केलं आणि
वाय साठी सुद्धा केलं. म्हणजेच काय की एक्स, वाय आणि यू या तिन्ही फंक्शनला त्यांनी स्मॉल इन्क्रिमेंट त्या तिन्ही फंक्शनचं केलं, म्हणून त्याची व्हॅल्यू चेंज झाली डेल्टा एक्स, डेल्टा वाय आणि डेल्टा यू. ओके, आर द करस्पॉन्डिंग इन्क्रिमेंट्स इन यू अँड व्ही रिस्पेक्टिव्हली. म्हणजे तिन्ही फंक्शन मध्ये त्यांनी काय केले आहेत, स्मॉल इन्क्रिमेंट केले. ओके, such that delta x is not equals to 0, delta y is not equals to 0 and delta u is not equals to 0. जरी त्यांच्यामध्ये स्मॉल इन्क्रिमेंट झाले आहेत तरीही त्यांची व्हॅल्यू 0 नाही, म्हणून ते तिन्ही काय म्हटलंय, नॉट इक्वल्स टू 0 म्हटलं. ओके, we have delta y upon delta x which is equals to delta y upon delta u into delta u upon delta x. ओके, जसं चेन रूल नाही आपल्याला हे इथे तुम्हाला कंपोजिट फंक्शन मध्ये हे जे काही शो करायचं आहे हे बाय चेन रूल सुद्धा शो होतं. ओके, त्याच पद्धतीने हे जे काही स्मॉल इन्क्रिमेंट झाले तिन्ही फंक्शन मध्ये त्याचं रिलेशन तयार झालं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. तर यू काय म्हटले तुम्ही, नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन, म्हणून ते काय व्हॅल्यू होणार, म्हणून काय केलं डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. ओके, आता हे जे काही आपण फंक्शन घेतलं आहे, हे जे काही इक्वेशन घेतलं आहे, हे इक्वेशन आपण लिमिट घेतलं डेल्टा एक्स टेंड्स टू 0 ऑन बोथ साइड आपण डेल्टा एक्स टेंड्स टू 0 हे लिमिट पुट करावं, म्हणून लेफ्ट हँड साइडला पण राईट हँड साइडला पण बोथ साइडला ते लिमिट पुट केलं तर तुमचं इक्वेशन तयार झालं. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. ओके, आता हे जे काही फंक्शन आहे ते काय डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आणि डिनॉमिनेटर पण काय आहे डेल्टा एक्स आहे, बरोबर. तेच यासाठी सुद्धा आहे. व्हॉट अबाउट दिस, यासाठी ते व्हॅल्यू होते का नाही, मग त्यासाठी काय केलंय, ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू 0 वी गेट डेल्टा यू टेंड्स टू 0. का, कारण यू काय आहे, कंटिन्युअस फंक्शन दिलेलं आहे, बरोबर. आपण काय म्हटलंय, कॉन्स्टंट फंक्शन नाही, म्हणजे ते काय कंटिन्युअस फंक्शन आहे, म्हणून जर डेल्टा एक्स टेंड्स टू 0 जर होत असेल तर डेल्टा यू टेंड्स टू सुद्धा काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणून आपण याचं लिमिट काय केलं, चेंज केलं, त्याचं लिमिट झालं डेल्टा यू टेंड्स टू 0. बाकी बोथ व्हॅल्यूज तशाच्या तशा आहेत. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल्स टू चेंज झालेलं लिमिट डेल्टा यू टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. याला इक्वेशन नंबर 1 दिला, कारण याच्या ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या चेंज होणार आहे. ओके, सिन्स y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u and u is differentiable function of x, जे ऑलरेडी स्टेटमेंट मध्ये आहे, बरोबर. y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि u हे कसं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, x. बघा, y is equals to f of u is differentiable function of u and u is equals to g of x is the differentiable function of x, जे ऑलरेडी एक्झाम्पल मध्ये मेन्शन आहे. तेच इथे सुद्धा मेन्शन केलंय की हे जर y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल आणि u जर x चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर ते चेंज होणार आहे. लिमिट डेल्टा यू टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू dy बाय dx मध्ये आणि लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स चेंज होणार आहे du बाय dx मध्ये, कारण ते काय आहे, एकमेकांचे डिफरन्शिएबल फंक्शन आहे. ओके, मग आता लिमिट डेल्टा यू टेंड्स टू 0 ची व्हॅल्यू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ची व्हॅल्यू जर dy बाय du मिळाली आणि याची व्हॅल्यू जर du बाय dx मिळाली, ती इक्वेशन 1 मध्ये पुट करूया, म्हणजे याची आणि याची या दोन टर्म्सची व्हॅल्यू काय तुम्हाला मिळालेली आहे, जी आहे dy बाय du इंटू du बाय dx. म्हणून ह्या फर्स्ट इक्वेशनची LHS साईड जशीच्या तशी आहे, RHS साईड काय झाली, चेंज झाली. चेंज झालेली ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या इथे काय केले आहेत, पुट केले आहेत. ओके, आता जर याचा ह्या इक्वेशन मध्ये फक्त आता ह्या इक्वेशनचा विचार करू. आता ह्या इक्वेशन मध्ये जर याची RHS साईड जर फायनाईट शो करत असेल तर LHS सुद्धा काय होणार आहे, फायनाईट होणार आहे. मग हे काय शो करतंय, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स शो करतोय, म्हणजे हे सुद्धा काय होईल dy बाय dx. म्हणून बघा, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल्स टू dy बाय dx. याची सुद्धा व्हॅल्यू काय मिळेल, dy बाय dx मिळाली. मग ही जी काही मिळाली आहे LHS ची व्हॅल्यू ती पुन्हा इक्वेशन 3 मध्ये काय केली आहे, पुट केली आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन 3 dy बाय dx विच इज इक्वल्स टू dy बाय du इंटू du बाय dx. and this is also happen with chain rule also. तुम्ही चेन रूलने सुद्धा हे दाखवू शकता किंवा या थेरम वरून चेन रूल एक्झिस्ट झाला आहे असे आपल्याला म्हणता येणार आहे.
हे कशासाठी केलेलं आहे तर एका फंक्शन मध्ये जास्त फंक्शन आलेले आहेत ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे अशा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी कॉम्पोजिट फंक्शनचा यूज केला जाणार आहे. ओके, मग अशा पद्धतीने आपण हा थेरम प्रूव्ह केला आहे. हा थेरम बोर्डसाठी सुद्धा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. 3 or 4 मार्क्ससाठी हा थेरम असाच्या असा प्रूव्ह करून दाखवायचा आहे. त्यानंतर ही नोट दिलेली आहे. काय आहे नोट? इफ y is differentiable function of u1, ui is a differentiable function of ui plus 1 for I is equals to 1 to up to n minus 1 and un is differentiable function of x, then dy by dx can be expressed as dy by du1, du by du2, du2 by du3 up to dun minus 1 upon dun and dun up to dx. हे कसं एक्सप्रेस झालं तर दोन फंक्शनच्या ऐवजी जास्त फंक्शन दिलेले असते तर ते फंक्शन चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आपण काय यूज करणार म्हणून इथे काय दिलं त्यांनी u1 हे फंक्शन दिले नंतर ui डिफरन्शियल फंक्शन ऑफ ui प्लस 1 म्हणजे जे काही पुढचे फंक्शन आहे त्याच्या आधीचं फंक्शन त्याला काय आहे डिफरन्शिएबल दाखवलेले आहे कुठपर्यंत i पासून म्हणजे 1 पासून अप टू n मायनस 1 पर्यंत. तर जे काही लास्ट फंक्शन आहे n मायनस 1 तिथपर्यंत तुम्ही त्याचा कंटिन्युअस डेरिव्हेटिव्ह काय करता घेत जाणार. मग पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेता मग तुम्हाला dy बाय du1 मग त्याच्या आतलं फंक्शन त्याचा घेतला du बाय du2 पुन्हा त्याच्या पुढचं फंक्शन du2 बाय du3 असं एकाच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एकमेकांचे एक एक फंक्शन ऍड करून दिले असेल तर त्याचा जोपर्यंत लास्ट फंक्शनचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतच राहणार आहात. ह्याच रूलला काय म्हणले दिस रूल इज ऑल्सो नोन ऍज चेन रूल. ठीक आहे, त्यासाठी कॉम्पोजिट फंक्शन हे डिराईव्ह करून दिलेलं आहे. मग आता कॉम्पोजिट फंक्शन डिराईव्ह केल्यानंतर आपण जे आधी फॉर्म्युले बघितले जसं साइन एक्सचा फॉर्म्युला आहे कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे मायनस साइन एक्स. तर हे जेव्हा अधिक फंक्शनसाठी डिराईव्ह करायचे असेल तेव्हा काय करावं लागेल त्यासाठी पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचे फॉर्म्युले आपल्याला एक्सप्रेस झाले. तेवढेच जरी फॉर्म्युले लक्षात ठेवले तरी तुम्हाला हे ऑपरेट करता येणार आहे पण तरीही यासाठी पर्टिक्युलर फॉर्म्युले त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, पहिला आपण डेरिव्हेटिव्ह बघितला होता एक्स रेज टू एन तो काय होता एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 बरोबर होतं. एक्स रेज टू एन डेरिव्हेटिव्ह बघितला एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 म्हणजे ती पॉवर पुढे येते आणि रेज टू ला ती पॉवर एकने काय होते कमी होते. आता फक्त या एक्सची जागी काय असणार आहे फंक्शन असणार मग ते कुठलंही फंक्शन असेल साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट और अदर. ठीक आहे, मग एफ ऑफ एक्स रेज टू एन म्हटलं म्हणजे फक्त एक्सच्या ऐवजी काय म्हटलंय फंक्शन म्हटलंय म्हणून एफ ऑफ एक्स रेज टू एन. मग ते पण काय झालं ती पॉवर पुढे आली आणि रेज टू एक पॉवर कमी झाली. पण व्हॉट अबाउट दिस एफ ऑफ एक्स तर या राहिलेल्या एफ ऑफ एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत म्हणून एफ डॅश ऑफ एक्स म्हणून तुमचा फॉर्म्युला काय तयार झाला एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. आता इथपर्यंत हे आपल्या आधीच्या फॉर्म्युला सारखंच झालं बट पुन्हा त्या एक्सच्या ऐवजी आता इथे काय एफ ऑफ एक्स आहे म्हणून ते एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी पुन्हा काय म्हटलंय एफ डॅश ऑफ एक्स. हेच तुम्हाला या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये सांगितलं आहे की काय की आपण जे फॉर्म्युले फक्त एक्स साठी बघितले ते फॉर्म्युले तुम्हाला आता कशासाठी बघायचे आहेत फंक्शन साठी बघायचे. ओके, जसं आपण रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह बघितलं रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होता 1/2 रूट एक्स बरोबर आहे. तर त्या एक्सच्या ऐवजी इथे काय आहे एफ ऑफ एक्स म्हणून काय अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स ज्याला 1/2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. पण पुन्हा त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे एफ ऑफ एक्स म्हणून वर काय आलं एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, आता याच्या आधीचे फॉर्म्युले आपण एक्स साठी घेतले तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येत होता 1 येत होता बरोबर आहे. त्यामुळे आपण त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घेतला का नाही घेतला. पण आता इथे एक्सच्या ऐवजी पर्टिक्युलर काय असेल एखादं फंक्शन असेल मग हे एफ ऑफ एक्स काय शो करते फंक्शन शो करतो जरी कुठलंही फंक्शन असणार आहे बरोबर आहे. कॉन्स्टंट असेल पॉलिनॉमियल असेल तुमचे साइन कॉस टॅन असतील ई रेज टू एक्स असेल एक्सपोनेन्शियल असेल लॉगॅरिथमिक असेल कुठलंही फंक्शन या एफ ऑफ एक्सच्या जागी असणार आहे तुम्ही त्याचं काय करणार आहात डेरिव्हेटिव्ह ऑपरेट करणार आहात. ओके, तसंच तिसरा फॉर्म्युला होता आता आपला 1/x जो होता -1 अपॉन एक्स रेज टू
n+1 बरोबर आहे. मग आता हे फक्त एक्स म्हणजे काय आहे f(x) आहे म्हणजे काय झालं -n/f(x)(n+1) आणि पुन्हा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f'(x). ओके. तसंच sin f(x), जसं sin x चा डेरिव्हेटिव्ह होता cos x बरोबर आहे. तसंच हे sin f(x) चा डेरिव्हेटिव्ह cos f(x) and again the derivative of f(x) that is f'(x). पुन्हा f(x) चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार जो आहे f'(x). सेम सगळ्या फॉर्म्युला ऑपरेट केलेली. ओके. दुसरं cos f(x) त्याचा -sin f(x), पुन्हा f(x) चा डेरिव्हेटिव्ह f'(x). ओके. त्यानंतर tan f(x), tan चा डेरिव्हेटिव्ह काय होता आपला sec²x बरोबर आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह होता sec²x. म्हणजे x च्या ऐवजी काय पुन्हा फंक्शन आहे f(x), म्हणून tan f(x) च्या ऐवजी sec²f(x) f'(x). पुन्हा sec x चा डेरिव्हेटिव्ह होता आपला sec x tan x. पण आता इथे x च्या ऐवजी काय फंक्शन आहे म्हणून sec f(x) चा डेरिव्हेटिव्ह sec f(x) tan f(x) आणि पुन्हा या f(x) साठी f'(x). ओके. त्यानंतर cot f(x) चा डेरिव्हेटिव्ह काय होता cosec²x. म्हणजे x च्या ऐवजी काय पुन्हा फंक्शन आहे f(x), म्हणून काय -cosec²f(x) पुन्हा त्या f(x) चा डेरिव्हेटिव्ह f'(x). cosec f(x) is equals to -cosec f(x) cot f(x) आणि f'(x). आता a⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय होता पुन्हा a⁻x log a. ओके. आता इथे काय a⁻f(x) आहे म्हणजे रेस टू पॉवरला पर्टिक्युलर एखादं फंक्शन आहे म्हणून ते काय झालं a⁻f(x) log a आणि पुन्हा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणून f'(x). तसंच e⁻x साठी पण e⁻f(x) is equals to e⁻f(x) f'(x). log x चा डेरिव्हेटिव्ह काय होता आपला 1/x होता बरोबर आहे. x साठी इथे काय आहे फंक्शन आहे f(x), म्हणून log f(x) चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काय 1/f(x) आणि पुन्हा या f(x) चा डेरिव्हेटिव्ह f'(x). अशा पद्धतीने फक्त काय आहे की दिलेल्या फंक्शन मध्ये जितके काही डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचे त्यातला लास्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतलेपर्यंत आपलं एक्झाम्पल संपत नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की पुन्हा कॉम्पोजिट फंक्शन मध्ये जे काही फंक्शन असेल त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार म्हणून f'(x) हे पुन्हा त्यांनी एक्सप्रेस केलेलं आहे. ओके. आता हे झालं कॉम्पोजिट फंक्शनचा थेरम जो तुम्हाला एक्झामलाही विचारला जातो, जो तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. आणि दिस फॉर्म्युले बेस्ड ऑन दॅट कॉम्पोजिट फंक्शन. इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू सी आवर एक्सरसाइज 1.1 म्हणजे हे काही जो थिअरेटिकल पार्ट झाला आपला डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन, डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युलेज, डेरिव्हेटिव्हचे रूल्स, त्यानंतर कॉम्पोजिट फंक्शनचा थेरम आणि त्यावर बेस्ड फॉर्म्युलाज, हे जे काही थिअरेटिकल पार्ट झाला यावर आपण एक्सरसाइज पुढच्या लेक्चरला बघणार